नमस्कार तुमका सर्वांक. आंब्याचे सीजन आयले म्हणताना पहिले उडाचं तर आमका लोणचें करून दवरूंक आसा म्हणून आज आम्ही आंब्याचे कोसळ्याचे लोणचे या कोसलाचे लोणचे म्हणतात ते आम्ही कशें करचे म्हणून पळया. एकदम इजी थोडे टिप्स आम्ही उडास दवरल्यार आमका गरज हे रुचीभरीत आंब्याचे लोणचे करूंक जाता. म्हज्या व्ह्युअर्सांनी म्हाका ही रेसिपी रिक्वेस्ट केली. मस्त जण आसात. इनफॅक्ट लास्ट इयरांत ही एक रेसिपी म्हजी पेंडिंग आसली. रेसिपी बरी लागली तर दयाकन लाईक बटन क्लिक करा. सांगता म्हज्या चॅनलाक सबस्क्राईब करूंक विसरा नाका. चड वेळ काडी नासतना सुरू करूया आयची लोणच्याची रेसिपी. ह्या लोणच्या खातीर हांवें हांगा लोणच्याचे आंबे घेतल्यात. पयले हे धुवन एका ड्राय कुडक्यांत बरे करून पुसीचे कित्याक इल्ली म्हणी शिळ आसूं नसो. उपरांत आमी खंयचे नायफ खंयचे कातर यूज करता जाल्यार ती पुसून दवरचे. सांगता खंयचे कंटेनर या बाउल आमी यूज करता ते आमी ड्राय कुडक्यांत पुसीचे. एक चुरी म्हणी हातान शिळ या खंयचे आमी वस्तू वापरतात तांतू शिळ बिलकुल आसूं नसो. हांगा हांव कशें व्हिडिओ दाखयता त्याच प्रकार हाचे बारीक बारीक कुडके करचे. इन केस तुमकां इतलें करूंक मस्त टायम लागता जाल्यार चॉपर आसा न्ही तांतूय तुमकां व्हडले कुडके घालून हाचे बारीक मेन्स करूं येता. ह्या कोसल्याच्या लोणच्या खातीर व्हड कुडके करिनात एकदम बारीक कुडके करतात. त्या देखून जाता तितले हाची पोडयो तुमी कशें बारीक करचे. हे कटिंग प्रोसिजर इल्लोसो टायम लागता त्या देखून इल्लेशें पेशन्सली हांगा काम करचें पडटा. आणि इन केस आंब्याक सीड्स आयल्यात या पार मांडल्या वयतर न्ही ते दाळा तुम्ही हे देगो मात्र कट केल्यार पावता. हे आता आमी एका बाउलांत ट्रान्सफर करया. उदकाची शीळ हाताक या सुरयेक या कटिंग बोर्डाक लागनातले बरे ध्यान दिवन आमी हे आता सकड आंबे चॉप करून रेडी करून दवरचे. हांगा आमचे आंबे कट करून तयार आसात. आता आमी हाका मीठ घालया. 2 टीस्पून म्हणसर हांगा मीठ घालचे. इन केस तुम्ही चड क्वॉन्टिटी आंब्याची यूज करता जाल्यार इल्लेशें मीठ हाका चड घालचे. मीठ घाल्या उपरांत एका स्पूनांत हांगा बरें करून मिक्स करचे. ते स्पूनाक बिलकुल उदकाची शीळ आसूं नजो त्या देखून हांगा ड्राय करचे. हे घाल जाल्या उपरांत बरें करून मिक्स करया. हांवें हांगा सेरामीक बाउल यूज केला. तुमचे कडेन ए बाउल नांतर प्लास्टिकाचे बाउल आसात ते यूज करवेत. नांतर ग्लास जार या खंयची आसा जाल्यार ते हांगा तुमी यूज करवेत. पूण आंबे हांगा मिठान घालून दवरचे खातीर एल्युमिनियम या स्टील कंटेनर बिलकुल यूज करिनाकात. एल्युमिनियम आणि स्टील आतावन आमी मीठ मिक्स करून दवरल्यार न्ही तांतू एक तराचे केमिकल रिलीज जाता आनी हे आमचे जिवाक पाड. आता या आंब्याच्या पोडयेक बरें मीठ वडच्या खातीर धांगणे दांपोवन आमी 2 दिसा खातीर तशें दवरचे. पूण इन बिटवीन आमी हे सकाळी कट करून दवरले राती एक फावटी परतून शेक करचे पडटा. तशेंच दुसऱ्या दिसा सकाळी उठल्या उपरांत एक फावटी आंबे शेक करचे आनी सांगता रातीचे परतून करचे. आता आमी लोणच्याचो पावडर करया. पयले हांव हांगा 1 टीस्पून म्हणसर मेथी फेनुग्रीक सीड्स भाजून दवरला. उपरांत हाचे सांगता 2 टेबलस्पून म्हणसर हांगा ससाव घालचे. ह्या लोणच्याच्या आळ्यानाक ह्या पावडराक काली मेथी मात्र आमी रोस्ट करचे. उपरांत हांगा आमी 1 टीस्पून म्हणसर जिरे हाचे सांगता 3 ते 4 म्हणसर हांगा मोठवी मिरसांग घालची. तशेंच 10 ते 12 म्हणसर बेडगी मिरसांग घालची. ह्यो सकड मसालो मी आता मिक्सर जारान वाटच्या खातीर घालया. आमकां हांगा ड्राय पावडर करूंक आसा त्या देखून मिठाचे उदक या उदक या विनेगर खंयच्याची गरज ना. मिरसांग घालतना मिरसांगचे देठ काडून मिक्सर जारान घालचे. हाचे सांगता आमी वाटतानाच अर्दे टीस्पून म्हणसर हिंग आनी 1 टीस्पून म्हणसर हांगा हळदी पावडर घालया. उपरांत हे गंध वाटून काडचे. इन केस तुमकां अशें भोगता मिरसांग तिकेशे मोव आसा आनी वाटूंक इल्ले कश्ट जाता जाल्यार इल्लेशे तव्यार युबजव येता. पूण मिरसांग बिलकुल करपूंक ना या काळ्या रंगाक हाडूंक ना. हांगा आमचो पिठो वाटून तयार जालो. अशेंच तुमी पयलेच कर दवरल्यार कांय प्रॉब्लेम ना. एका एअरटाईट कंटेनरांत या ग्लास जारान घालून दवरल्यार जाता. एक्चुअली हांवें ह्यो लोणच्याचो पावडर 1 डे एडवान्स करून दवरलो कित्याक सकड काम एकच पटी म्हाका टायम आसना त्या देखून हांवें पयले करून दवरलो. तुमी करतना एकच दीस सगळें काम करचें म्हणना पयलेच करून दवरल्यार जाता. 2 दिसा उपरांत आमी हांगा आंब्याची पोडयो
या आंब्याचे मीन्स कशें जाला म्हणून पळया। हांगा हाचो कलर चेंज जाला, तशेंच हांगा हाचे मीठ बरें मिक्स जावन मिठाचे उदक सुटून तयार जाला। आता या लोणच्याक आमी मिठाचे उदक खंय यूज करिना, त्या देखून हे आमकां मिठाचे उदक पगळून दवरूंक तशेंच पुडयो इल्लेश्यो आमकां ड्राय करूंक एकदम वेट आसना। या लोणच्या खातीर आमी दुसरे लोणचे करता ते मिठाचे उदक आमी परतून यूज करता, पण हाका आमी करिना। आता पहिले आमी हाचे उदक मिठाचे उदक पगळया। पगळून जाल्या उपरांत इमिडिएटली एका प्लेटीन घालून दवरचे, नातल्यार तुमकां वत आसा जाल्यार न्ही 1 घंट्या खातीर म्हणी हे वताक सुकून दवरल्यार जाता। कोण आमचे बरी अपार्टमेंट्सांत आसात आनी वताची सवलत्यो ना जाल्यार पयलींच्या दिसा त्याच दिसा एका व्हाईट क्लॉथांत हे स्प्रेड करून दवरचे, वयल्यान इल्लेशें बटर पेपर या टिश्यू पेपर घालून फॅनाच्या वाऱ्याक दवरल्यार हाचे उदक पागळता, तशेंच बरें मॉइश्चर हाचे येता आनी इल्लेशें ड्राय कन्सिस्टन्सीक जाता। एक्सप्लेनेशन करतना इल्लेशें गडबड जाल्यार त्या कारण तुम्ही व्हिडिओ सोमा ऑब्जर्व करा, पळया, त्या दाळा तुमकां हे समजतलें, कित्याक म्हाका सगळं डिटेल हांगा एक्सप्लेन करूंक जायना, त्या देखून इल्लेशें व्हिडिओ वयर ध्यान दिया। ह्यो पुडयो बऱ्यो सुकता म्हणसर आतां आमी दुसऱ्या प्रोसेसाक या। आमी एका आयदनांत हांगा 1 कप म्हणसर नॉर्मल उदकान गेला, टॅप वॉटर। उदक कुतकुतो येताना ताका 1 टेबल स्पून म्हणसर मीठ आनी 1 टेबल स्पून म्हणसर शिरको व्हाईट विनेगर घालचो। एक बरो कुतकुतो येवन दी, फ्लेम या वेळार मिडियम दवरा। कुतकुतो बरो आयल्या उपरांत फ्लेम हांगा लो दवरा। उपरांत हांगा 10 ते 12 म्हणसर लसूण चॉप करून घालचे। हाजे सांगाता 3 ते 4 म्हणसर ती कसली तरणी मिरसांग ती बारीक चॉप करून घालची, तशेंच 1.5 इंच आले हांगा चॉप करून घालचे। एक बरो कुतकुतो हाडूंक आसा, फ्लेम हांगा लो टू मिडियम दवरून कुतकुतो बरो येवचे खातीर तशेंच सोडचे। आले लसूण उकडताना तशेंच सांगाता मिरसांगे उकडताना हाचो एक पुरमळ येता, एकदम स्ट्रॉंग फाल्यां म्हणटात ताका अरोमा येता, म्हळ्यार ते विनेगरांत आमी उकडताना तशें ते दोन म्हणसर आमकां हें बरें उकडूंक आसा। तशेंच तुमकां इजिली कळजे तर मिरसांगेचो कलर इल्लोसो चेंज जाता, ते दोन म्हणसर आमकां हांगा हें उकडूंक आसा। हांवें हांगा लो उज्यार 5 ते 6 मिनटां म्हणसर उकडूंक दवरले। आतां हे मिरसांगेचो कलर चेंज जाला, तशेंच आले आनी लसुणाची फ्लेवर बरें सुटला। आतां आमी हे निवळचे खातीर फ्लेम बंद करून सायडीन दवरया। आमकां हे शिरक्याचे आनी मिठाचे मिश्रण आसा न्ही लोणच्या घालूंक आसा, त्या देखून हे बरें निवल्या उपरांत आमकां हे घालूंक जाता, त्या देखून इल्लेशें फॅनाच्या आडयेक जाय जाल्यार हे तुमकां हांगा निवळूंक दवरवेत। ते दोन म्हणसर आमी हांगा तडकाय तयार करया। तडकाय हांगा आमकां निवळूंक आसा, त्या देखून आमी हे सगळं काम हांगा एडवान्स करचें। अर्दे कप म्हणसर हांवें तिळाचें तेल काडून गेला, सडा वचून आमी लोणच्याक तिळाल तेल यूज करता। तिळेल तेल इल्लेशें उंच जावन दी, उंच जाल्ले सांगा फ्लेम तेकेशें मिडियम दवरा। उपरांत हाका 6 ते 8 म्हणसर चॉप केल्ले गार्लिक लसूण घालच्यो। हाचे उपरांत गार्लिकाचे इल्लेशे कलर चेंज जालो सो फ्लेम तेकेशें बंद करा, नाल्यार लो दवरा। उपरांत हांगा 1-2 फ्रेश बेवातळी घालची। बेवातळी हांगा हुन उजार या तेलार बरी करून हांगा भाजता, आमकां एकदम करपवंक ना, इल्लेशें हांगा ग्रीन असल्यार न्ही लोणच्यांत आमकां हे मागीर सेवताना क्रिस्पी जावन बरें लागता, त्या देखून हांवें हांगा जाता वचावन करी लिव्स घालताना हांगा फ्लेम बंद करचो। शिरको आनी मिठाचें मिश्रण तयार जाला, ते निवळूंक दवरलां। हाचे उपरांत आमचे हे तडका आसा ते आमी आतां निवळूंक दवरया। हे सगळे दोन्ही वस्तू निवल्या उपरांतच आमकां मुखेल प्रोसेस करूंक जाता। आतां आमी मॉइश्चराच्या खातीर सोडून घालून दवरले आंब्याची कुडके आसात न्ही ते पळया कशे जाल्यात म्हणून। हांगा मॉइश्चर वचून बरें हांगा कुडके मीन्स कोसर रेडी आसा। हे आतां आमी एका बाउलांत घालया। बाउलांत घालून जाल्या उपरांत आमी हांगा करून दवरलो पिकल पावडर म्हळ्यार लोणच्याचो पावडर आसा न्ही तो हाका घालया। हांव हांगा पयले 3 टेबल स्पून म्हणसर पावडर घालता। इन केस तुम्ही क्वांटिटी उणे यूज करतात जाल्यार हांगा पयले 2 टेबल स्पून पावडर घाला, मिक्स करा। उपरांत तुमकां कळटा तिखसाण चड जाय की नाका घेवन ताचे उपरांत हांगा तुम्ही पावडर घाला। तशी आमी ते डायल्यूशन ऑलरेडी फॉर्म्युला केला न्ही ते घाल्या उपरांत हांगा इल्लेशें जायचे पडटा, पण पयल्यान चड घालूंक वचनाका।
पयलें पिठो हांगा बरो मिक्स जाल्या उपरांत आमी आतां कण दवरिल्लें शिरको आनी मिठाचें मिक्सचर तें हाका घालचें। शुरूत मस्त उदक घालिनाकात, पयलें खाली आलें लसूण आनी मिरसांग आसा न्ही तें पयलें घाला, तातूंत तो घालता घालता इल्लेशें उदक येता। मागीर जाय तर 1-2 टेबल स्पून म्हणसर शिरक्याचें उदक घालचें। पयलें हें घालून आमी मिक्स करया, मागीर गरज पडटना जाय तर मात्र आमी तें घालया। पूण सडावस जावन इल्लीशी गरज पडटा त्या देखून हांवें हांगा 2 ते 3 टेबल स्पून म्हणसर शिरक्याचें मिश्रण घाला। हांवें हांगा शिरको आनी मिठाचें उदक 1 कप उदकाचे हिसाबार केल्लें, तें हांगा उकडून आटोवन इल्लेशें जालां। त्या देखून हें घालतना म्हळ्यार लोणच्याक हांव मिक्स करतना 1-2 टेबल स्पून मात्र हांगा उरिल्लें आसता। त्या देखून तुमी हांगा हें लोणचें करतना उदक एकच पाटी घालिनाकात, आरामसे पळोवन घाला। ताचे उपरांतच हांगा चेक करा। आतां हांव हांगा चेक करता की तिखसाण पावल्या गी म्हणून आमकां इल्लेशें तिखसाण चड, त्या देखून हांव हांगा परतून इल्लोसो पावडर घालून एडजस्ट करता। सगळे वस्तू हांगा एडवान्स तयार करून दवरल्यार हे लोणचें करूंक भारी सुलभ। हांगा आंब्याच्यो पुडयो तुमी मिठा घालतनाच पिकल पावडर लोणच्याचो पावडर करून दवरल्यार, तशेंच दुसऱ्या दिसा आमी हे आंबे सुकत दवरतनाच हांगा फॉर्मुला शिरक्याचे आनी मिठाचे, तशेंच हांगा तडका रेडी करून दवरल्यार 2 दिसा भितर आमचें हांगा लोणचें तयार जाता। हांगा तुमी पळयत लोणचें मिक्स जावन हांगा बरें करून तयार जाला। आतां आमी करून दवरिल्ले तडका आसा न्ही ते हाका घालया। तडकाय हांगा बरें निवून जाला, त्या देखून आतां आमकां हें तडका घालूं येता। हांगा तडका घाल्या उपरांत म्हळ्यार फोडण घाल्या उपरांत बरें करून हांगा मिक्स करा। हांगा इल्लेशें तेल तुमकां उपेल्लें बरें दिसतलें, नेवर माइंड, एक पावटी आमी जारांत या कंटेनरान बंद दवरतना आसा न्ही हें सकट हांगा अब्सॉर्ब जाता आनी जाता तितलें तेल आसा जाल्यार आमचे लोणचें दाळे पाड जायना। ताका देखून इल्लेशें तेल वयल्यान उपेल्यार नो प्रॉब्लेम, मागीर तें सोमा जाता। हांगा आतां काल 3 कप हांवें तिळाचें तेल करून गेल्लें, हांवें कितले आंबे करून गेल्ले न्ही त्या प्रकार। इन केस तुमी चड आंबे करून घेता जाल्यार तुमकां हांगा तेल इल्लेशें चड यूज करचें पडटा। तिखसाण आनी डायल्यूशन ना फॉर्मुला कशें जाय तुमकां तें तुमी इल्लेशें चड एडजस्ट करचें पडटा। हें लोणचें एका ग्लास जारान घालून टायट बंद करून दवरा आनी तुमी हें लोणचें यूज करतना ते दाळे थंड असलें स्पून कुलर यूज करिनाकात, जाता तितलें ड्राय स्पून यूज करा। हांगा आमची एक अपूर्वयाचे कोसलाचे लोणच्याची रेसिपी तयार जाली। बरो आसता। तुमकां ही रेसिपी बरी लागली बरी लागली तर लायक बटना क्लिक करा, सांगाता ही रेसिपी तुमच्या मोगाच्यांक शेअर करा। तशेंच ह्या रेसिपी वयर तुमचे अभिप्राय म्हाका कमेंट बॉक्सान कळसिया। सबस्क्राइब करून नातल्यांनी दायकन सबस्क्राइब करून म्हज्या चॅनलाक सपोर्ट करा। बेगीनच मेळया नव्या रेसिपी वरच्यो। टिल देन टेक केअर, गॉड ब्लेस।